गावकरी म्हणून मी आणि गावातले काही नागरिक आम्ही आज अंतरवली सराटीला 5:30च्या नंतर जाणार आहोत. उपोषणात सहभागी होणार आहोत आणि आज रात्री थांबणार आहोत, उद्या दिवसभर थांबणार आहोत आणि मग तिथं सहभाग होऊन तिथं आम्ही आज जाणार आहोत. कृष्णा आंधळे अद्यापर्यंत सापडत नाही, याबाबत काही राजकीय त्याच्या पाठीमागे बरत असं मागील आरोपी जे अटक झाले टप्प्याटप्प्याने, यांना कुणी लपवलं होतं, ते कुठं होते, अजून हे आम्ही जे मागणी केलेली आहे सगळ्या यंत्रणेकडे ती आम्हाला आत्तापर्यंत पोचलेली नाही आहे किंवा समाजाला ती पब्लिश झाली नाही, समाजात आली नाही आहे. तसंच याच्या मागं कोण आहे, काही राजकारण आहे का, कुठल्या राजकीय व्यक्तीनं त्याला लपवून ठेवलेलं आहे का, किंवा कुणी त्याला तिथं फरार करताना मदत केलेली आहे, किंवा ते कुठं आहे, काय काय करतायत, यावर शंका आहे की हे कुणी कृत्य केलं ते समोर आलं पाहिजे. तर आता सुदर्शन गुले जो मुख्य आरोपी आहे त्याला 31 जानेवारीपर्यंत पुन्हा SIT कोठडी मिळाली, त्यामध्ये एक नवीन मोबाईल SITच्या हाती राहिला, त्या अनुषंगाने आणि इतर गोष्टींच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. यासाठी 31 तारखेपर्यंत SIT मिळाली. आता यामध्ये काही तुम्ही तपासासंदर्भात नवीन जोपर्यंत मोबाईल मधलं सगळं काय म्हणजे त्याच्यातला काय डाटा आहे, त्याच्यात कोणाला फोन झाले, त्याच्यात काय म्हणजे रेकॉर्डिंग काय आहेत का, ऑडिओ व्हिडिओ किंवा फोन कॉल, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यातून बऱ्याच गोष्टी समोर येतील. आम्ही मागच्या 3-4 दिवसापूर्वी भेटलो होतो. परत मग उद्या तिकडून जर यायचं ठरलं तर आम्ही मग परत SIT कडे किंवा CID कडे जाऊ. आता याच्यामध्ये दमानिया यांनी शंका व्यक्त केली आणि तशा प्रकारे डॉक्टर राऊत यांचे राजकीय कनेक्शन असल्याचं म्हटलं. यामध्ये शवविच्छेदन अहवाल बरोबर दिलाय का नाही याबाबतही त्यांनी यावर मी बोललोय सकाळी मीडियाच्या माध्यमातून, आत्ता पण बोलतो. जे तिथं इन्चार्ज राऊत साहेब आहेत, तर अशोक दादांनी त्यांना कॉल करून मागील 2 दिवसामध्ये आरोपी तिथं आणले गेल्यापासून ते डिस्चार्जपर्यंत जो घटनाक्रम आहे, किंवा तिथं काय ट्रीटमेंट झाली, त्यांना कुठला आजार झाला, किंवा का त्या तिथं जे कोठडी टाईप तिथं केलेली असते व्यवस्था आरोपींची, तिथं का ठेवलं गेलं नाही, इकडचे सगळे पेशंट का हलवण्यात आले दुसऱ्या हॉलमध्ये, तिथं ICU मध्ये का ट्रीटमेंट दिली, त्याचे रिपोर्ट काय आहेत ते पब्लिश झाले पाहिजेत आणि त्यांनी तसं प्रेस घेऊन राऊत साहेबांनी सांगितलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.